नमस्कार छोट्यांनो, कसे आहात सगळे? दिवाळीची सुट्टी सुरू झाली ना? सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आजची गोष्ट मस्त फराळ करता करता ऐका. काय तर आजच्या गोष्टीचं नाव आहे राजकुमार वीरसेन. आणि राजकुमार राजकुमारी यांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत आभा आणि मीराला. चला तर मग ऐकूया. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे बरं का. एक शूरसेन नावाचा राजा होता. त्याच्या राज्याचं नाव होतं बलाढ्यनगर. त्या राजाचे सगळेच सैनिक एकदम बलाढ्य आणि शूरवीर होते ना, म्हणून शूरसेनालाही आपल्या राज्याचा खूप अभिमान होता. शूरसेन राजाचा मुलगा म्हणजेच बलाढ्यनगरचा राजकुमार, त्याचं नाव वीरसेन. तोही त्याच्या बाबांसारखाच शूरवीर आणि पराक्रमी होता. लहानपणापासूनच शूरसेनांनी आपल्या वीरसेन राजकुमाराला तलवारबाजी, घोडेस्वारी, धनुर्विद्या अशी सगळी युद्ध कौशल्य शिकवायला सुरुवात केली होती. त्यामुळे वयाच्या 15व्या-16व्या वर्षापासूनच शूरसेनाबरोबर वीरसेनही लढाईला जात असे. वीरसेनाचा एक पांढरा शुभ्र घोडा होता. मस्त उंच आणि एकदम रुबाबदार घोडा होता तो. लढाईला जाताना वीरसेन या आपल्या घोड्यावर बसूनच जायचा. घोड्याची नीट काळजी सुद्धा घ्यायचा. एकदा काय झालं, शूरसेन राजा आजारी पडला. त्याला बरं नव्हतं आणि नेमकं तेव्हाच एक खूप मोठं राज्य बलाढ्यनगरवर चाल करून येत आहे अशी खबर मिळाली. अरे बापरे, आता काय करायचं? शूरसेन राजा चिंतेत पडला. आपण तर असे आजारी, तेव्हा आपण काही लढायला जाऊ शकत नाही. आणि शत्रू तर अत्यंत बलशाली आणि क्रूर आहे. काय करावं? इतक्यात राजपुत्र वीरसेन तिथे आला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्याकडून मी खूप शिकलोय. यावेळी मी तुमच्यासारखंच युद्ध कौशल्य दाखवीन, बघाच तुम्ही. तो शत्रू खूप दिवसांपासून आपल्याला आणि इतर राज्यांना त्रास देतोय. त्याचा बंदोबस्त करायलाच हवा. शूरसेनाला वीरसेनाचं म्हणणं पटत होतं, पण तरी सुद्धा वीरसेन अजून लहान आहे असं वाटत होतं आणि त्यामुळे काळजी वाटत होती. मग शूरसेनानी काय केलं, त्यांचे जे राजगुरू होते ना, त्यांना दरबारी बोलावलं आणि त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. त्यावर राजगुरू म्हणाले, महाराज, तुम्ही काही काळजी करू नका. राजकुमार वीरसेन एकदम हुशार आणि शूर आहेत. ते ही लढाई धैर्यानं आणि हुशारीनं अवश्य लढतील आणि विजयी सुद्धा होतील. राजगुरू वीरसेनाला म्हणाले, राजकुमार वीरसेन, तुम्ही जेव्हा लढाई करिता निघाल तेव्हा मध्ये तुम्हाला एक जंगल लागेल आणि त्या जंगलात असं काहीतरी घडेल की ज्याने लढाईसाठी तुमची मदत होईल. जशी तुमची आज्ञा गुरु, मी हे नक्की लक्षात ठेवीन. असं म्हणून वीरसेनानी राजगुरूंना नमस्कार केला. आता वीरसेन लढाईच्या तयारीला लागला. युद्धनीती त्यांनी आपल्या बाबांबरोबर शिकून घेतली होती. म्हणजेच किती सैन्य घ्यायचं, सैन्याच्या कशा तुकड्या करायच्या, कुठली युद्धसामुग्री घ्यायची, कुणी कसा हल्ला करायचा, आधी चाल कशी करायची वगैरे सगळंच. सगळी तयारी झाल्यावर वीरसेन आपल्या सैन्यासह निघाला. 2 दिवसानंतर त्यांना मध्ये एक जंगल लागलं. राजगुरूंनी सांगितलंच होतं की त्या जंगलात आपल्याला लढाईसाठी काहीतरी मदत मिळणार आहे. तसंही संध्याकाळ झालीच होती.
त्यामुळे वीरसेनानी सैन्याला इथेच थांबायला सांगितलं. रात्रीचं जेवण इथेच आटपून विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरच निघू, असं त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे सैन्याने जंगलातच तळ ठोकला. सगळं आटोपल्यानंतर वीरसेन आपल्या तंबूमध्ये बसला होता. इतक्यात त्याला अचानक सुगंध यायला लागला. कुठून बरा हा सुगंध येतोय हे बघायला राजकुमार वीरसेन तंबूमधून बाहेर पडला आणि सुगंध येत होता त्या दिशेने निघाला. चांगली 15-20 मिनिटं चालल्यानंतर त्याला एक गुहा दिसली. सुगंध त्या गुहेतूनच येत होता. तो आत गेला. काही अंतर गेल्यावर समोर पाहतो तर काय, आत एक मोठा राजवाडा होता. आजूबाजूला खूप खूप फुलझाडं होती. फुलझाडांची बागच होती मोठी. रात्र असूनही तिथे प्रकाश होता, कारण ती फुलं सुंदर चमकत होती आणि तो सुगंध त्या फुलांचाच होता. वीरसेन ते बघून थक्कच झाला. गुहेत असं काही असेल असं त्याला वाटलंच नव्हतं. इतक्यात तिथे एक मुलगी बागेत फुलझाडांशी बोलताना राजकुमार वीरसेनाला दिसली. तो तिच्यापाशी गेला आणि त्याने तिला विचारलं की हा राजवाडा कुणाचा आहे, तुम्ही कोण आहात? त्यावर ती मुलगी म्हणाली, हा राजवाडा माझाच आहे. मी इथली राजकुमारी आहे. माझं नाव फुलराणी. तुम्ही राजकुमार वीरसेन ना? या, तुमचं इथे स्वागत आहे. वीरसेनाला आश्चर्य वाटलं. तुम्हाला कसं माहिती मी येणार आहे ते? माझं नाव सगळंच तुम्हाला कसं माहिती? यावर ती फुलराणी नुसतीच हसली, काहीच बोलली नाही आणि नंतर म्हणाली, तुम्ही लढाईला निघाला आहात ना, आणि शत्रू सैन्य फारच क्रूर आहे. पण तुम्ही, तुमचे वडील शूरसेन आणि तुमचं बलाढ्य नगर सगळेच खऱ्या मनाचे आहात, खूप दयाळू आहात, जनतेची काळजी करणारे आहात. त्यामुळे मी तुम्हाला ही लढाई जिंकायला मदत करणारे. जी लोक इतरांना मदत करतात आणि मनाने सच्ची असतात त्यांनाच ही गुहा दिसते आणि तेच इथपर्यंत पोचू शकतात, बाकीचे नाही. हे ऐकून वीरसेन थक्कच झाला आणि त्याला मनातून बरंही वाटलं. मग त्या फुलराणीनी मातीत 3 फुलांची चित्र काढली आणि डोळे बंद करून त्या फुलांच्या चित्रावर हात ठेवून म्हणाली, फुलराणी मी फुलबागेची, चित्र काढते 3 फुलांचे, कठीण समयी मदत होऊ दे, स्पर्श होता वीरसेनाचे. आणि काय आश्चर्य, ती 3ही फुलं खरी झाली. एक पिवळं, एक लाल आणि एक पांढरं. हे बघून तर वीरसेन खूपच थक्क झाला. फुलराणी, हे तुम्हाला कसं जमलं? वीरसेनाने विचारलं. त्यावर फुलराणी म्हणाली, इथे की नाही सगळीच जादू आहे. मला हा मंत्र येतो आणि माझ्याकडे ती कलाही आहे. मी चित्र काढून ती फुलं खरी करू शकते. असं सांगून फुलराणीनी पिवळं फूल वीरसेनाला दिलं आणि म्हणाली, याचा रस काढून तो पाण्यात मिसळा आणि तुमच्या सैन्याला प्यायला द्या, म्हणजे त्यांची ताकद 10 पटीने वाढेल आणि ते लढाईमध्ये खूप चांगला पराक्रम गाजवतील. मग फुलराणीनी लाल फूल वीरसेनाला दिलं आणि म्हणाली, याचा मंत्र आहे रक्तपुष्पम द्विगुणितम, रक्तपुष्पम द्विगुणितम. हे कधी वापरायचं हे वेळ आल्यावर तुमचं तुम्हालाच कळेल. मग तिने वीरसेनाला पांढरं फूल दिलं आणि म्हणाली,
याचा मंत्र आहे औषधम जान्हवी तोयम. हे सुद्धा कधी वापरायचं हे तुम्हाला वेळ आल्यावरच कळेल. दोन्ही मंत्र मात्र नक्की लक्षात ठेवा. वीरसेनानी ती तिन्ही फुलं घेतली आणि फुलराणीला धन्यवाद दिला. तो गुहेतून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याला ते सगळं स्वप्न असल्यासारखंच वाटत होतं. मग त्यांनी फुलराणीने सांगितल्याप्रमाणे पिवळ्या फुलाचा रस पाण्यात मिसळून आपल्या सैन्याला प्यायला दिला आणि म्हणाला, आता पूर्ण ताकदीने लढा. मग ते सगळे शत्रू सैन्याच्या इथे पोचले आणि बघतात तर काय, वीरसेनाला वाटलं होतं त्यापेक्षा शत्रू सैन्य कितीतरी मोठं होतं. आता काय करावं? एवढ्या मोठ्या सैन्यापुढे आपला निभाव लागणार का? आपल्या सैन्यामध्ये ताकद खूप असली तरी संख्या मात्र कमी आहे. त्यात वीरसेनाला आठवलं की त्याच्याकडे ते लाल फूल आहे आणि त्याचा मंत्रही त्याला आठवला. लगेचच वीरसेनानी ते लाल फूल काढलं आणि मंत्र म्हटला, रक्तपुष्पम द्विगुणितम, रक्तपुष्पम द्विगुणितम. ते फूल गळून पडलं आणि काय आश्चर्य, वीरसेनाचं सैन्य दुपटीने वाढलं. द्विगुणितम म्हणजे दुप्पट होऊ दे, एक असेल तर 2 होऊ दे. आता वीरसेनाची चिंताच मिटली. त्याची युद्धनीती तर तयारच होती. त्याचं सगळं सैन्य पूर्ण ताकदीने लढायला लागलं. मोठी लढाई झाली. खूप दिवस चालू होती ती लढाई आणि वीरसेनानी आणि त्याच्या सैन्यानी मोठा पराक्रम गाजवून शत्रू सैन्याची दाणादाण उडवली आणि लढाई जिंकली. शत्रू सैन्याचा राजा लढाईत मारला गेला आणि त्याचं सैन्य घाबरून पळून गेलं. बलाढ्य नगरचा मोठा विजय झाला. सगळ्यांनीच आनंदाने जल्लोष केला. वीरसेन आपल्या सैन्याला घेऊन आपल्या राज्यात परत आला. राज्यात त्याचं मोठं स्वागत झालं. इतर राज्यांनाही त्या दुष्ट राज्याचा त्रासच होत होता. त्यामुळे आजूबाजूच्या राज्यांनीही वीरसेनाचं आणि बलाढ्य नगरचं कौतुक केलं. त्याला धन्यवाद दिले. हे सगळं झालं. मात्र वीरसेनाच्या मनात विचार आला, ते तिसरं पांढरं फूल का बरं दिलं असेल? आपल्या सैन्यातल्या तर कुणाला औषध द्यावं लागलंच नाही. आणि मग अचानक त्याच्या लक्षात आलं की आपल्या बाबांच्या म्हणजेच शूरसेन राजाच्या तब्येतीसाठी ते दिलं असेल. म्हणून वीरसेनानी त्या फुलाचा रस काढून तो शूरसेनाला दिला आणि मंत्र म्हटला, औषधम जान्हवी तोयम, औषधम जान्हवी तोयम. आणि काय आश्चर्य, शूरसेन राजा दुसऱ्या दिवशीच पूर्ण बरा झाला. सगळ्यांना खूप खूप आनंद झाला. मग वीरसेनानी शूरसेनाला सगळी घडलेली हकीकत सांगितली. ती गुहा, फुलराणी, ती 3 फुलं, त्याचे मंत्र, लढाई, सगळं सगळं सांगितलं. शूरसेनाला हे ऐकून अगदी धन्य वाटलं. त्याने वीरसेनाला जवळ बोलवून घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, वीरसेना, मला तुझा खूप अभिमान वाटतोय. मग त्यांनी राजगुरूंना बोलावलं आणि त्यांचाही सत्कार केला. राजगुरू म्हणाले, शूरसेन राजा राजकुमार असावा तर वीरसेनासारखा, पराक्रमी, ज्ञानी, दयाळू आणि दूरदृष्टी असलेला. त्या राजपदासाठी वीरसेन पूर्ण तयार आहे बरं का. हे ऐकून तर शूरसेन खूपच खुश झाला आणि त्यांनी राजकुमार वीरसेनाचा थाटामाटात राज्याभिषेक सोहळा केला आणि वीरसेनाला राजपदावर बसवलं. त्यानंतर काही दिवसांनीच राजगुरूंच्या सांगण्यावरून त्यांनी राजकुमारी फुलराणीशी वीरसेनचं लग्न लावून दिलं.
आणि आता राजा वीरसेन आणि फुलराणी या दोघांनी मिळून बलाढ्य नगरचं राज्य छान सांभाळलं. काय मुलांनो, आवडली का ही गोष्ट राजकुमार आणि राजकुमारीची? चला तर मग आता भेटूया पुढच्या गोष्टीच्या वेळी. अच्छा.